विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात एसटी संपासंदर्भात काय स्थिती आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आहे आपल्यासोबत। तर सुजित, आपण पाहतोय खरं तर एकंदर पश्चिम महाराष्ट्रात संपाचा कसा परिणाम दिसून येतोय आपल्याला? पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं तर सातारा, सांगली, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अगदी रायगडचा भाग असेल, या सगळ्या भागांमध्ये संपाचा जो परिणाम आहे तो फार मोठ्या प्रमाणात नाही म्हणता येणार की इथले जे संपकरी आहेत या लोकांनी थोडीशी संवेदनशीलता ठेवलेली आहे। सकाळपासून ज्या मुंबईच्या गाड्या असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या सोडल्या जातात। मी आता थोडंसं तुम्हाला सातारा बस स्थानकाचा नजारा दाखवतो। इथं जी बहुतांश विद्यार्थी तर उभे आहेत, मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्या या सोडल्या जात आहेत। एसटी आगाराच्या समोर आपण इथं बघू शकता की आंदोलनकर्ते इथं उपस्थित आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याशी आता बोलून घेणार आहोत, कारण की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे या संपकऱ्यांना भेटणार आहेत। तर आपण थोडक्यात त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत पटदिशी। सर, आता एक आनंदाची गोष्ट आलेली आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते तुमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। तर तुम्हाला नेमकी काय काय अपेक्षा आहेत, थेट तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट आमच्या माध्यमातून सांगू शकाल? सर, मगाशी आपण सांगितलं की आपल्या मागण्या आहेत त्या आता मुख्यमंत्री बोलायला तयार झालेले आहेत। काय सांगाल नेमकं की या निमित्ताने आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो? आता थेट चालू आहे आपलं। एक आहे, आम्ही 1.5 महिन्यापूर्वी प्रशासनाला आणि शासनाला नोटीस दिलेले आहे। ह्या नोटीसच्या माध्यमातून ह्या मागण्या दिलेल्या आहेत आम्ही, ज्या काय आहेत ते आम्हाला चर्चेला बोलवावं, आम्हाला काय आंदोलन चर्चाला बोलवायचं सकारात्मक आत्ताच आमचे एनडीटीव्हीचे सागर कुलकर्णी आहेत त्यांनीच माहिती दिलेली की मुख्यमंत्री हे चर्चा करायला तयार आहेत। तर आपण आज नेमका हा संप माघारी घेणार आहात? चर्चेला वाटाघाटी होतील ना, चर्चा जर गिव्ह आणि टेकच्या भूमिकेनं व्हायला पाहिजे ना, डिबेट व्हायला पाहिजे। आमची मागण्या ज्या आहेत त्या आम्ही त्यांना सादर केल्या, ते आम्हाला काय देणार आहेत? मागण्या आमच्या मान्य केल्या तर आम्हाला काय आंदोलनासाठी आंदोलन करायचं नाही। मागण्या त्यांनी मान्य कराव्यात, आता चर्चा करावी, मागण्या मान्य कराव्यात, लगेच आम्ही विड्रॉल करतो। कारण आम्हाला एक प्रवासी हे दैवत आहे आमचं। अगदी प्रवासी हाच प्रश्न विचारला, लोकांचे हाल होत आहेत, लोक उभे आहेत। प्रवासी हे आमचं दैवत आहे, पूर्वीपासून आम्ही मानतो, आजही मानतो। आम्हाला त्यांचे हाल करायचे नाहीत। आम्ही अगोदर 1.5 महिना नोटीस दिली तुम्हाला, मग तुम्ही ही वेळ का आणून दिली आम्हाला? वेळ कुणी आणून दिली? शासनानं दिली आणून आम्हाला। आजही आत्ता तुम्ही चर्चेला बोलवा, आमचे प्रश्न सोडवा, आत्ता लगेच आम्ही जे धरणं आंदोलन केलेले ते विड्रॉल करतो। एकंदर अशी मागणी आहे। वर्षाजी, नेमकं एक चालक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय काय हाल सोसावे लागतात नेमके। नमस्कार, मी जनक जाधव, चालक सातारा आगार। सातारा आगार साहेब, आमचे जवळजवळ 2016 ते 20चा करार पेंटिंग आहे, 20 ते 24चा करार पेंटिंग आहे। 2016 ते 20चा जो परिवहन मंत्र्यांनी जी एकतर्फी वेतनवाढ जाहीर केली, 4,849 मधले 2,000 कोटी शिल्लक आहेत, त्याचं वाटप व्हावं अशी आमची इच्छा आहे। नाही, ही टेक्निकल माहिती झाली, पण तुम्ही ज्यावेळेस फील्डवर काम करता त्या फील्डवर काम करत असताना अडचणी काय जाणवतात? सर, गाड्यांच्या परिस्थिती बरोबर नाहीत। 2016 पासून एकही नवीन बस नाही, म्हणजे स्वमालकीची बस नाही आगारात। खाजगी बसेस येतात, त्याच्यावर चालक खाजगी आहेत। आम्हाला जवळजवळ 2012-13 पासून मॉडेलच्या गाड्या आहेत त्या चालवाव्या लागतात। 15,000 किलोमीटर। एकंदर ही सातारा आगारामधली परिस्थिती अशी आहे की सातारा आगारामधल्या अनेक बसेस आहेत, त्यांची परिस्थिती काही चांगली नाहीये। अनेक अडचणी आहेत, कायकांच्या गाड्या अगदी स्क्रॅपला जरी आल्या असतील तरी सुद्धा ही चालक वाहक आपल्या पद्धतीने प्रवाशांची सेवा करण्यासाठी त्यांचं काम करत असतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा कुठल्या तरी सगळ्या गोष्टींचा विचार करावा। कारण का काय होतं की प्रवासी यांना जरी एसटी आवडत असली पण एसटीतल्या जर सुविधा मिळत नसेल तर ते खासगी बसेसकडे जातात आणि त्यामुळे हे शासनाचं नुकसान होतंय। यांचं सर्वांचं हेच म्हणणं आहे की एसटी प्रशासनाने जर चांगल्या सुविधा दिल्या, चांगल्या फॅसिलिटीज दिल्या तर प्रवासी पुन्हा एसटीकडे आकर्षित होतील आणि त्याच पद्धतीचे उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी आता गरजेचं आहे। अगदीच सुजित, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं या इतर मागण्यांसह एक महत्त्वाची मागणी देखील सध्या साताऱ्यातील कर्मचारी करतायत, ती म्हणजे जुन्या एसटी बसेस आता स्क्रॅपच्या झाल्या असून त्या न देता स्वमालकीच्या नवीन बसेस देण्याची मागणी सगळ्या सातारचे कर्मचारी करत आहेत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।